जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। नमस्कार। परमपूज्य परमात्मा एक वर्तमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजची 90 हवन मासिक हवन पार पडले आणि आता एका भगवत गुणाच्या चर्चा बैठकीला सुरुवात झाली। त्या बैठकीमध्ये स्वयं सृष्टीचे विधाता बुद्धीचे निर्माता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। या बाबाला माझा प्रणाम। तसेच मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी हे सुद्धा आजच्या चर्चा बैठकीला उपस्थित आहेत। या बाबाला सुद्धा माझा प्रणाम। तसेच आपली सर्वांची लाडकी आई वाराणसी या सुद्धा आजच्या चर्चा बैठकीला उपस्थित आहेत। या आईला सुद्धा माझा प्रणाम। तसेच या अध्यक्ष पदाची गरज असते अध्यक्ष साहेबाला सुद्धा माझा नमस्कार। तसेच संचालक पदाला सुद्धा माझा नमस्कार। आणि इथं बसलेले सगळे मान आणि माझ्या तारणी परिषदाचे मार्गदर्शक काकाजी यांना सुद्धा माझा नमस्कार। आणि इथं सगळे सेवक सेवकिनी बालगोपाल यांना सगळ्यांना माझा एकसाथ नमस्कार। 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम आणि जीवनावर आलेले अनुभव। आता माझ्या घरी माझे लग्न झालं आणि ह्या माझ्या मुलाचं लग्न झालं आणि माझ्या घरी 11 दिवसाचा त्याग पकडला होता। त्या 11 दिवसाच्या त्यागामध्ये अशी म्हणजे 42 दिवसाच्या त्यागामध्ये माझ्या घरी कोणतीच अशी गलती झाली नाही। परंतु ह्या 11 दिवसाच्या मुलाचे लग्न जुळले आणि लग्न जुळल्यावर त्याग धरला आणि त्या त्यागामध्ये माझ्या घरी 11 दिवसाच्या त्यागात ह्या माझ्या पतिदेवानं आखरीच्या दिवशी शेंगदाणे भाजून शानी आणि आम्हाला घरी कोणाला सुनालाही माहित नाही आणि माझ्या पतिदेवाने माझ्या मुलाला सुद्धा माहित नाही आणि मला सुद्धा माहित नाही। परंतु त्या त्यागामध्ये यांना केव्हाच घेऊन गेले खिशामध्ये ना केव्हा त्याने खाल्ला। आम्ही ना पूर्ण त्याग झाल्यावर आम्ही याच्या घरी हवन बी घडलं। हवन घडल्यावर आम्हाला काही माहितच नाही तर आमचं हवन संपूर्ण झाल्यावर मग माझा मुलगा तिथं तारणीला पुन्हा काकाजीकडे गेले आणि त्या काकाजीकडे गेल्यावर त्यांनी काकाजींना विचारलं चिंटूला तर तो म्हणते का मला माहित नाही आणि सोनटक्के साहेबाला माहित होते आणि भूतमारेजीला माहित होते। यांना माहित असल्यावर यांनी तिथं सांगितलं ना आम्हाला तेव्हा माहित झालं। परंतु आमचा त्याग तर पूर्ण करूनच झालता ना हवन बी आमचं घडवून झालतं आणि आता चुकीचीच गोष्ट झाली आमच्या हाताने। आणि आता माझ्या मुलाला मग 42 दिवसाचे त्याग ह्या झाल्यावर आम्ही ना ते कार्य काही घेतलेले नाही। त्या कार्यामध्ये आम्ही ना म्हणलं माझ्या पतिदेवाची बी ड्युटी नाईटच होती आणि माझ्या मुलाची बी। त्या कारणाने आम्ही काही 42 दिवसाचे आम्ही हवन घडवलं नाही आणि त्याग केला नाही। असे करता करता मग माझ्या मुलाच्या हाताने इतकी चुकी झाली। हर वेळेस म्हणायचा काकाजीने सांगितलं का हे संपल्यावर तुम्ही पुन्हा अजून 11 दिवसाचे घ्या। परंतु माझ्या मुलानं काही लक्ष दिलं नाही आणि तो उठू ड्युटीवर जायचा आणि माझे पतिदेव ड्युटीवरच जायचे। परंतु त्याच्या विचारामध्ये अशी बुद्धी हो हो म्हणायचे ह्या महिन्यात घेऊन त्या महिन्यात घेऊन असे करता करता ते आमचे दिवस असे लोटूनच गेले ना। अजूनही आम्ही काही तो 11 दिवसाचा त्याग केला नाही आणि आम्ही स्वतःच्या कर्माला चुकले आहोत। आमचे आम्हाला दुःख आले होते माझ्या सुनबाईलाही दुःख आले मला पण दुःख आले। मी मोवाडी गावामध्ये गेली आणि पडोडी काकूचं मार्गदर्शन ऐकला। फक्त त्या मार्गदर्शन ऐकल्यावर एकच जणाचं मार्गदर्शन ऐकल्यावर माझी इतकी तब्येत खराब झाली आणि मी त्यांच्याच घरी मी सायंकाळपर्यंत झोपूनच राहिली। पण मला काही त्या मार्गदर्शन मी ऐकायला तर गेली बनवून आल्यावर पण मला कोणतेच मार्गदर्शन ऐकायला मिळालं नाही। आणि मी तिथून आल्यावर पुन्हा मी इथं मांगली गावामध्ये गेली तर प्रसादीचा कटोरा घेऊन शानी ते येत होतं। पण मी ना काय म्हणलं का मला बाथरूम लागली मी तिकडे गेली तर मी तिकडेच पडली बाथरूम मध्ये आणि तो बी झाली माझी अनुभवना आणि मला इतकं दुःख आले 2-3दा आणि मला काही चांगलं वाटत नाही ते। परंतु माझ्या मुलानं मी ना मग घरी येऊन सांगितलं मुलाला का असे तुम्ही चुका करता पण आपण चुका करतो आपण आपल्या कर्माला चुकलो राहतो तर आपल्याला तर भोगावीच लागेल। ह्या कारणाने ह्या मुलाने माझ्या आता पंधरवाडी चर्चा बैठक मध्ये माझ्या मुलाला दिवसाची ड्युटी लागली। आता त्याने पुन्हा शब्द दिल्यानंतर मी आता 10 दिवसाचा यांच्या घरच्या 10 तारखेचा हवन झाल्यावर मी त्याग पकडीन म्हणून आता 10 दिवस आता आजची 10 तारीख आहे। आता समोर अजून कोणता दिवस निघतो याची काही मला माहित नाही आणि समोर हो हो म्हणून आपण जेपर्यंत भगवंताला
त्या शब्दाला कायम राहत नाही. आता का बोलतो आणि समोर कोणी व्यक्ती भेटला त्याच्याशी का बोलतो याची ह्या सेवकामध्ये आपल्या जाणीव आहेच नाही. कारण का आज हो म्हणतो पण उद्या गेला तो दुसरा शब्द तोंडातून आपल्या काढून घेतो. अशा शब्दावारी आपण शब्दाला चुकतो आणि कोणत्याही गोष्टीचा निर्णय किंवा कोणत्याही गोष्टी बोलण्याच्या पूर्वी आपण काही सोचत नाही. कारण का आपण जेपर्यंत आपण चांगले तत्वशब्द नियमाने वागत नाही तेपर्यंत आपल्या समोर काही आपण पाय टाकत नाही. आणि अशीच परिस्थिती माझ्या मुलावर आणि माझ्यावरही आणि माझ्या पतिदेवावर आम्ही चुकले आहोत ह्या कर्माला. तर भगवान बाबा हनुमानजीला आणि माफी मागते सगळ्याला. आता समोर आता 11 दिवसाचा त्या कोणत्या दिवशी दिवस निघते याची काही जाणीव होत नाही. एवढेच बोलून मी आपल्या शब्दाला विराम देते.